आमदार अमित देशमुख यांच्याकडून निलंगेकर कुटुंबियांचे सांत्वन. श्रीमती सुशीलाबाई पाटील निलंगेकर यांचं निधन. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्याकडून निलंगेकर कुटुंबियांचं सांत्वन. लोकनेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री कर्मयोगी स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पत्नी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या मातोश्री श्रीमती सुशीलाबाई पाटील निलंगेकर यांचे नुकतेच निधन झाले आहे. शुक्रवार दिनांक 14 मार्च 2025 रोजी सकाळी त्यांच्या निलंगा येथील निवासस्थानी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्य मंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, लातूर शहरचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी भेट देऊन स्वर्गीय सुशीलाबाई पाटील निलंगेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, महाराष्ट्र शिक्षण समिती निलंगाचे अध्यक्ष विजयकुमार पाटील निलंगेकर, डॉक्टर शरद पाटील निलंगेकर आणि निलंगेकर कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अभय साळुंके, विलास कोऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, 21 शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, माजी सभापती अजित माने, काँग्रेसचे निलंगा तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील, डॉक्टर अरविंद भातांब्रे, सुरेंद्र धुमाळ, मधुकर पाटील, नगरसेवक सुधीर लखनगावे, लाला पटेल, महेश देशमुख, अजित नायकवडे, प्रवीण सूर्यवंशी, दिनकर निटुरे, प्रमोद मरुरे, महेश देशमुख, रमेश मोगरगे, बालाजी गोमसाळे, विलास बोळे, पांडुरंग बिराजदार आदीसह निलंगेकर कुटुंबीय, मित्रपरिवार, काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.